चला सर राम मिश सर. मिश मिशन टीईटी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी रामशेप सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण गणिताच्या सेशनला सुरुवात करणार आहेत. आपल्या सोबत आहेत सचिन सर. सचिन सरांना विनंती करतो की त्यांनी आजचं गणिताचं सेशन सुरू करावं. सचिन सर. चला. अं, स- मी काही प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर समांतर रेषा आणि छेदिका या टॉपिक वरले बरेच उदाहरण आलेले पाहिलेले आहेत. आता समांतर रेषा व छेदिका. समांतर रेषा म्हणजे काय? बघा, रेषा ए बी, रेषा ए बी समांतर रेषा सी डी. ह्या दोन रेषा एकमेकाला समांतर आहेत. रेषा ए बी समांतर रेषा सी डी. आणि छेदिका कोणती आहे? एम एन. एम एन छेदिका एम एम एन अशा असल तर आपल्याला एकूण 8 कोन मिळतात. किती कोण? 8 कोन आहे तिथं. बघा, हा एक, हा दोन, हा तीन, हा चार, पाच, सहा, सात आणि आठ. त्यातला हा एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात आणि आठ. एकूण 8 कोन मिळतात. दोन समांतर रेषा आणि ही छेदिका. आता ह्या दोन समांतर रेषा म्हणजे काय? ह्या किती एकमेकाला वाढवल्या, अरे बापरे, हे काय तयार होते की. ह्या रेषा ए बी समांतर रेषा सी डी एकमेकाला छेदल्यानंतर इथं आता जर आपण इथं जोड्या पाहिल्या, संगत कोनांच्या जोड्या आपल्याला बघायच्या. कोणत्या कोणाच्या? संगत कोनाच्या. संगत कोनांच्या जोड्या कोणत्या होतात? ही एक आणि पाच. एक आणि पाच कोणती जोडी आहे? एक व पाच. बघा, आता एक हा कोन नीट बघू आपण. हम्म? एक कोन बघायचा जर झाला तर आपल्याला, ठीक आहे, बघा, हा मी खून करून दाखवतोय तुम्हाला. हा एक आणि हा पाच. आता कोण ए पी एम, कोण ए पी एम एकरूप, एकरूप कोण सी क्यू पी, सी क्यू पी. बघा, कोण ए पी एम आणि सी क्यू पी. आता दुसरा कोणता कोण आहे इथं? बघा आता, कोण दोन आणि सहा. दोन कोणता कोण आहे? कोण एम पी बी, कोण एम पी बी एकरूप कोण पी क्यू डी, पी क्यू डी. लक्षात घ्या. आता तिसरा कोण, तिसरी जोडी कोणती आहे? हो का, ही जोडी आणि ही जोडी ही संगत कोणाची. कोण ए पी क्यू, कोण ए पी क्यू एकरूप कोण सी क्यू एन, सी क्यू एन. ही कितवी जोडी आहे? तिसरी जोडी आहे. आता चौथी जोडी, चौथी जोडी घेताना आपल्याला ही आहे चौथी जोडी. या चौथ्या जोडीचं नाव काय? कोण
बी पी क्यू कोण? बी पी क्यू एकरूप कोण? डी क्यू एन कोण? डी क्यू एन. बघा इथं एकूण संगत कोणाच्या एकूण 4 जोड्या झालेल्या आहेत. आता संगत कोणाची 4 जोड्या या आपण पाहिलेल्या आहेत. आता संगत कोणाच्या जोड्या काय असतात? एकरूप असतात. संगत कोणाच्या जोड्या एकरूप म्हणजे काय? समजा ह्याचं माप समजा 40 अंश आहे. किती आहे? 40. तर ह्याचं माप सुद्धा किती असतंय? 40. आता दुसरा संगत कोण? हम्म समजा ह्याचं माप 70 अंशाचं आहे, किंवा समजा म्हणायला ना इथं समजा 70 अंशाचा आहे, तर ह्याचा संगत कोण इथं येतो? 70 अंश. येते का लक्षात? आता समजा इथं या कोणाचं माप समजा 140 अंश आहे, तर या कोणाचं माप सुद्धा 140 अंश असतं. समजा या कोणाचं माप 100 अंशाचं आहे, तर ह्याचं माप 100 अंश. संगत कोण आपण पाहिलेले आहेत. हे झालं संगत कोण. आता आपल्याला बघायचे आहेत आंतरकोण. आंतरकोणाच्या जोड्या किती आहेत? 2च जोड्या आहेत. आणि आंतरकोण ही काय असतात? पूरक असतात. पूरक म्हणजे काय? बेरीज 180 अंश असते. आता पहिली जोडी, आंतरकोणाची पहिली जोडी ह का? कोणते कोण आहेत? कोण ए पी क्यू. कोण ए पी क्यू अधिक कोण कोण पी क्यू सी. कोण पी क्यू सी बरोबर किती अंश? 180 अंश. ही किती आहे? हा पहिली जोडी आहे. कोण ए पी क्यू आणि कोण पी क्यू सी बरोबर 180 अंश. आंतरकोण एकरूप नसतात, लक्षात घ्या. आंतरकोण एकरूप नसतात. आता दुसरी जोडी, हा काय? दुसरी जोडी. या जोडीचं नाव काय? कोण बी पी क्यू. कोण बी पी क्यू अधिक कोण पी क्यू डी. कोण पी क्यू डी बरोबर 180 अंश. लक्षात घ्या, 2 जोड्या आंतरकोनांच्या आहेत. आंतरकोन हे पूरक असतात, म्हणजे या 2 कोनांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे कसं? तुम्हाला एक थोडं उदाहरण सांगतो मी. ठीक आहे. बघा, हा 40 अंश असेल, तर ह्याचा आंतरकोन हा आहे. ह्या 2 कोनांची बेरीज किती असते? 180. म्हणजे हा 40 असेल, तर हा किती असेल? 140. बघा, दोघांची बेरीज किती येते? 180. म्हणजे हे 2 कोन पूरक आहेत. समजा या कोणाचं माप समजा म्हणायला लागलोय, इथं हे आकृती लागू होत नाहीये, पण समजा म्हणायलोय. समजा या कोणाचं माप आहे 120 अंश, तर ह्याचं माप किती असेल? 60 अंश. 120 आणि 60 किती? 180 अंश. याला काय म्हणतात? आंतरकोन. आता आपण तिसरा कोन शिकू. तिसरा प्रकार आहे व्युत्क्रम कोन. आता व्युत्क्रम कोनाच्या जोड्या किती असतात? 4 असतात. लक्षात घ्या, व्युत्क्रम कोनाच्या एकूण जोड्या 4 असतात आणि एकरूप कोन, व्युत्क्रम कोन हे एकरूप असतात. आता पहिली जोडी, लक्ष द्या बघा, हे व्युत्क्रम कोन आहे. ह्याचा व्युत्क्रम कोन हा आहे. ह्याच्यावर उदाहरण आलेले आहेत. ह्याच्यावर उदाहरण परीक्षेमध्ये, टीईटी परीक्षेमध्ये आलेले आहेत, म्हणून हा मुद्दाहून मी भाग घेतलेला आहे. आता व्युत्क्रम कोनाची पहिली जोडी, कोन ए पी क्यू. कोन ए पी क्यू एकरूप कोन पी क्यू डी. पी क्यू डी. आता दुसरी जोडी बघा, दुसरी जोडी ही ही आहे याची एकरूप जोडी झेड टाईप. काय म्हणायचं याला? झेड टाईप आहे. बघा, हा भाग इकडला आहे, तर हा भाग इकडला आहे.
म्हणजे काय? कोन. बी पी क्यू. कोन. बी पी क्यू. एकरूप कोन. पी क्यू सी. एकरूप कोन. पी क्यू सी. बघा नीट लक्षात घ्या. पी क्यू सी. येते का लक्षात? दोन जोड्या झाल्या. आता तिसरी जोडी. आता तिसरी जोडी काय? कोन. बघा आता ह्याचा ह्याचा व्युत्क्रम कोन कुठं असतो? हा काय इथं. हम्म नाव काय बघा आता? कोन. एपीएम. कोन. ए पी एम. एकरूप कोन. डी क्यू एन. कोन. डी क्यू एन. आता ह्याच्यानंतर बघा या कोनाचा हा विक्रम कोण आहे. कोण. एम पी बी. एम पी बी. एकरूप कोण. सी क्यू एन. सी क्यू एन. आता उदाहरण म्हणजे मी थोडं सांगतो थोडक्यात. काय उदाहरण आहे? विक्रम कोण कसे सांगायचे, कसं ओळखायचे? थोडक्यात ते काय असतात? झेड टाईप असतात. झेड टाईप. आता बघा लक्षात घ्या. हा समजा 40 अंशाचा असेल. बापरे, कोण ओढायला लागले रे हे? प्लीज हे बंद करा बरं. हे कोण ओढलेलं आहे? आता हे मोडलं जात नाही बघा आता. हा ठीक आहे, थँक्यू. जी कुणी सहकार्य केलं असेल त्यांना त्यांना धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आता हा 40 अंशाचा कोण आहे, विक्रम कोण. तर हा सुद्धा असल 40 अंशाचा कोण. हा समजा 70 अंशाचा असेल तर हा असो 70 अंशाचा कोन. हा समजा 110 अंशाचा असेल तर हा सुद्धा किती असतो? 110 अंशाचा. लक्षात घ्या. हा 50 अंशाचा असेल तर हा असतो 50 अंशाचा विक्रम कोन. आता हे थोडे विस्ताराने शिकवण्याची गरज आहे, परंतु आपल्याला भरपूर टॉपिक कंप्लीट करायचे आहेत. लक्षात घ्या. हा 40 आहे तर हा 40 आहे. बघा हे. हा 70 आहे तर हा सुद्धा किती असतो? 70 अंशाचा. हा 110 अंशाचा असेल तर हा किती असतो? 110 अंशाचा. कारण काय आहे दोघांमध्ये? व्युत्क्रम कोन. हा 50 अंशाचा असेल तर हा सुद्धा 50 अंशाचा. ही आहेत व्युत्क्रम कोनाची. आता आपल्याला शिकायचे आहेत विरुद्ध कोन. विरुद्ध कोन सुद्धा महत्वाचा आहे. विरुद्ध कोन. विरुद्ध कोन हे एकमेकाच्या विरुद्ध उभे असतात. म्हणजे कसे? हा. आता बघा विरुद्ध कोन. ह्याचा याचा विरुद्ध कोन हा आहे. बघा ही दोन्ही कोन एकरूप असतात. म्हणजे किती? हा 50 अंशाचा असेल तर हा सुद्धा 50 अंशाचा. येते का लक्षात? समजा हा 110 अंशाचा आहे, त्याचा विरुद्ध कोन हा आहे. किती होतो? 110 अंशाचा. येते का लक्षात? विरुद्ध कोन येते. आणि विरुद्ध कोन हे एकरूप असतात. अजून एक दुसरी जोडी सांगतो. समजा हा आहे 70 अंश. तर हा सुद्धा किती असतो? 70 अंशाचा असतो. हा समजा 40 अंशाचा आहे तर हा किती अंशाचा असतो? 40 अंशाचा. आता हे विरुद्ध कोन आहेत, एकमेकाच्या विरुद्ध टाकलेले. आणि विरुद्ध कोन हे केव्हाही एकरूप असतात. विरुद्ध कोन एकरूप असतात. आपण आता विरुद्ध कोनाचे शिकलेलो आहोत. आता लगतचे कोन.
लगतचे कोण म्हणजे काय? शेजारचे कोण. कशाचे शेजारचे असतात बघा, नीट लक्ष द्या इथं. आता समजा हा कोण आहे, ह्याच्या शेजारचा कोण कोणता आहे? हा आहे. लक्षात घ्या. आणि लगतचे कोण किंवा रेषीय जोडीतील कोण हे पूरक असतात. पूरक म्हणजे काय? दोघांची बेरीज किती असते? 180 अंश. म्हणजे हा 50 अंशाचा असेल तर हा किती अंशाचा असेल? 130 अंशाचा. येते का लक्षात? शेजारचे कोण किंवा लगतचे कोणांची बेरीज असते 180 अंश बेरीज असते. 180 अंश बेरीज. समजा आता हा 50 आहे तर ह्याचा विरुद्ध कोण कोणता आहे? बघा, हे 50 आहे तर ह्याचा विरुद्ध कोण? हा आहे. हा, 130 विरुद्ध कोण कोणता आहे? हा 130 आहे. बघा, एकमेकाच्या विरुद्ध कोण आहेत. समजा हा आहे 40 अंशाच्या, समजा म्हणायला लागलो. ऍक्च्युअल खरं माप ह्याचं वेगळं आहे. हा 40 असेल तर ह्याच्या लगतचा कोण कोणता आहे? हा. हा किती असेल? 140 अंश. बघा, बेरीज किती येते? 180 अंश. आपण आता लगतचे कोण शिकायला लागलेलो आहोत. लगतचे कोण म्हणजे काय? बेरीज 180 अंश असली पाहिजे. समजा हा आहे 110 अंशाचा, तर हा किती अंशाचा असेल रे? सांगा मला. 110 आणि किती 80? 180 70. 110 आणि 70 किती होतंय? 180. ओके, येते का लक्षात? आपण आता लगत शिकवू आणि फार महत्वाचं आहे. आपण ऍक्च्युअली परीक्षेत कोणते उदाहरण आलेत ते आपण 2 उदाहरण आपण प्रॅक्टिस म्हणून घेऊ, नंतर परीक्षेत आलेलं उदाहरण घेणार आहोत. बघा आता इथं 135 अंशाचा हा कोण आहे. हम्म तर आपल्याला इतर सर्व कोणांची मापे काढायची. फक्त आकृतीवरून सांगायला लागलोय मी. आता 135 हा आहे तर त्याचा विरुद्ध कोण कोणता आहे? हा आहे 135 अंश. ठीक आहे. आता हा 135 आहे तर ह्याचा संगत कोण कोणता आहे? का हा आहे 135 चा संगत कोण? का 135 अंश. येते का लक्षात? हा, 135 चा विरुद्ध कोण? हा आहे. ठीक आहे. आता 135 हा आहे तर ह्याचा लगतच कोण किंवा शेजारचा कोण हा आहे. तर 135 आणि किती 180? 45 अंश. बरोबर आहे का? 180 बेरीज येते का दोघांची? शेजारची लगतची बेरीज येते. बरोबर आहे. आता हा 45 अंश आहे तर ह्याचा विरुद्ध कोण? हा आहे. येते का लक्षात? बघा, आता 135 हा 45 अंश आहे तर ह्याचा संगत कोण कोणता आहे? हा 45 अंश. बघा, हा 45 आणि हा 45 हे दोन कोण कोणत्या प्रकारचे आहेत? संगत कोण. आता हा 45 विरुद्ध कोण कोणता आहे? हा आहे. येते का लक्षात सर्वांना? 45 45 आणि 135 135. ठीक आहे. आता आपण पुढचं दुसरं एक उदाहरण बघू. ही थोडं समजणं महत्वाचं आहे. थोडं वेगळं गणित आहे, उदाहरण आहे. बघा आता तुम्हाला काय दिसतंय? रेषा रेषा पी समांतर रेषा क्यू. बघा, लक्ष द्या आता. रेषा पी रेषा पी समांतर रेषा क्यू आणि छेदिका कोणती आहे? यन आहे. तर आता नीट लक्ष द्या. 5x अधिक 10 आणि 3x वजा 6 हे कोणत्या प्रकारचे कोण आहेत? आंतर कोण आहेत. दोन रेषेच्या आतले कोण आहेत, आंतर कोण आहेत. हे आंतर कोण पूरक असतात. आंतर कोण पूरक असतात म्हणजे
या दोन कोणांची बेरीज बघा, हा कोण आणि हा कोण आंतर कोण आहे. मग ह्या दोन कोणांची बेरीज असते 180 अंश. कशी काढायची मग? आपल्याला एक्सची किंमत काढा म्हणले. बघा, एक्सची किंमत कशी काढायची मग? या दोन कोणांची बेरीज 5x अधिक 10, 5x अधिक 10 आणि ही आहे 3x वजा 6. या दोघाची बेरीज, बेरीज म्हणजे अधिकचं चिन्ह, बरोबर किती? 180 अंश. येते का लक्षात? 5x अधिक 10 आणि 3x वजा 6 यांची बेरीज, बेरीज म्हणजे मी अधिकचं चिन्ह लिहिलं, बरोबर किती? 180 अंश. आता बघा, x x पद कोणते आहेत ह्याच्यात? 5x अधिक 3x, 5x अधिक 3x किती होत आहे? 8x. ओके. हा, आता इथं बघा, 10x वजा 6, 10x वजा 6 किती होत आहे? 4. 10 मधून 6 गेले 4, चिन्ह अधिकचं द्यावं लागल, बरोबर 180 अंश. आता अधिक 40, अधिक 40 पक्षांतर इकडं करतो मी. 8x बरोबर 180 अधिक 40, अधिक 4 इकडे घेऊन येतो, वजा 40. ठीक आहे. अधिक 4 होतं, अधिक 4 कुठे नेलंय मी? वजा 4 इकडे नेलं. समजलं का? अधिक 4चं मी काय केलंय? पक्षांतर केलंय, वजा 4 प्लस 4 मायनस 4, 180 जाग्यावरच आहेत. 8x बरोबर 180 तून 4 गेले 176. x बरोबर काय येत आहे? 176 छेदस्थानी, ही 8 इथं छेदस्थानी आणतो मी. बघा, 8 8 आणि x होतं, मी 8 कुठं आणले? छेदस्थानी आणले. 8 1 8, 8च्या पाठात 16 आहे, 17 आहेत का रे? नाहीच. 8 1 8, 8 दोन्ही 16, हात चला 1, 16 झाले. 8 दोन्ही 16, म्हणजे एकशे किंमत किती आली आपल्याकडे इथं? 22. एकशे किंमत किती आली आपली इथं? 22 आलेली आहे. एकशे किंमत 22 आलेली आहे. चला आता आपण पुढचं उदाहरण घेऊ. हे कुणी रेषा ओढल्यात प्लीज काढून टाका. बघा, लक्ष द्या. आता इथं सुद्धा आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. एक्सची किंमत काढायची. इथं 4, या कोणाची किंमत 4x आहे आणि या कोणाची किंमत x अधिक 30 आहे. मग आता ह्या दोन रेषा समांतर आहेत. ही आणि ही रेष काय? समांतर आहे. आता ही 4x इथं आहे, तर ह्याचा संगत कोण कुठं असेल? का इथं. हा 4x आहे, तर हा सुद्धा 4x. ओके. आता 4x आणि हा कोण? 4x अधिक x अधिक 30 बरोबर 180 अंश, बरोबर 180 अंश. आता 4x आणि हा x एकच x आहे, म्हणजे ही एक x असतो. 4x अधिक 1x किती होतो? 5x अधिक 30 बरोबर किती? 180 अंश. आता 5x जाग्यावर लिहितो मी. अधिक 30चं पक्षांतर इकडं, अधिक 30चं पक्षांतर इकडे घेऊन जायचंय, वजा 30 होते, बरोबर 180 वजा 30. 5x बरोबर 180 वजा 30 150, बरोबर आहे का? 150. हा, आता x बरोबर
150 छेद हे पाच काय करायचं पाचचं पक्षांतर इथं छेदस्थानी आणायचं. 5 1 5, 5 3 15 आणि 0. म्हणजे एकशे किंमत पुन्हा किती आली? 30 अंश. किती आली? 30 अंश. समजलं का सर्वांना? आता इथं आपल्याला हे एक उदाहरण समजून सांगतो मी. ठीक आहे. नंतर हे उदाहरण जे आहे हे हा हे उदाहरण हे परीक्षेत आलेलं आहे हे. ठीक आहे. मग त्याच्या अगोदरचं हे एक उदाहरण घेऊ आपण. बघा, सोबतच्या आकृतीत पी क्यू आणि आर या रेषा समांतर आहेत एकमेकांना. तर हा 45 अंशाचा कोन आहे आणि हा आहे 30 अंशाचा कोन. ठीक आहे. आणि आपल्याला हा कोन विचारलेला आहे. हा पूर्ण कोन यक्स माप दिलेलं आहे यक्स. ह्या यक्स माप काढायचं आहे. कसं काढायचं यक्स? बघा लक्ष द्या. हा 45 अंश आहे. तर हा सुद्धा किती असेल? 45 अंश. हा किती असेल? हा 45 आहे. तर हा सुद्धा किती असेल? 45. कशामुळं? व्युत्क्रम कोण आहेत ही दोन्ही पण. आता हा 30 अंशाचा आहे. तर हा किती असेल? 30 अंशाचा. लक्षात आलं का? हो. 45 आणि हा आहे 30. 45 अधिक 30 बरोबर किती होत आहे? 75 अंश. समजलं का? एकशे किंमत किती आली? 75 अंश. कशी आली? हा 45 अंशाचा कोन आहे. तर हा सुद्धा 45. हा व्युत्क्रम कोन आहे. कोणत्या प्रकारचे कोन आहेत हे? व्युत्क्रम कोन. हा आहे 30 अंशाचा. तर हा सुद्धा किती आहे? 30 अंशाचा. 45 आणि 30 कोणते कोन आहेत? किती मापाचा होतो हा? 75 अंश. मग एकशे पूर्ण किंमत आलेली आहे 75 अंश. ओके. समजते का सगळ्यांना? आता परीक्षेत आलेलं उदाहरण ही आहे. हम्म. बघा, आपल्याला ह्याच्यामध्ये वाय हा कोण विचारलेला आहे. वाय हा कोण विचारलेला आहे. आता हा 2x आहे. तर ह्याचा संगत कोण कुठं असेल? इथे 2x अधिक 30. हा 2x आहे. तर हा ह्याचा विरुद्ध कोण हा आहे. हं? मग ह्याचं माप किती असेल ह्याचं? 2x अधिक 30 अंश. हम्म. ह्याच्या विरुद्ध कोण हा आहे. आता लक्षात घ्या, याचं माप किती असेल? आता ही 4x आणि हा कोण कोणत्या प्रकारचे कोण आहेत हे? लगतचे कोण आहेत, शेजारचे कोण आहेत. हम्म. मग ह्याचं माप किती असेल? या कोणाचं माप? लगतचे कोण म्हणजे 180 वजा 4x. 180 वजा 4x. लक्षात घ्या, 180 कशामुळं? कारण की ही दोन कोण शेजारचे कोण आहेत. मग ह्या दोघांची बेरीज किती असते? 180तून 4x गेला, हा समजा 50 अंशाचा आहे. हा आहे 50 अंशाचा. तर हा किती असल? 130 अंश. म्हणजे आपण काय करतो? 180तून हा 4x वजा करतो. 180 वजा 4x. आता
हा आणि हे. आता मी ही आकृती डबल काढतो इथं. ठीक आहे, थांबा एक मिनिट. आता इथं बघा, ह्या सारखी मी सेम आकृती इथं काढतो. ही किती आहे इथं? 4x. हा कोण किती झाला इथं? 2x अधिक 30. आता ही 4x आहे आणि ह्याचा हा लगतचा कोण आहे हा. हम्म तर ह्याचं माप किती असतंय? हे 4x वजा करायचं. 180 वजा 4x. आता नीट बघा, हा हा कोण जो आहे, समजा ह्याचं नाव आहे ABC. ए बी बाजू आणि ए सी बाजू, ह्या दोन्ही बाजू किती काय दिल्या आहेत आपल्याला? एकरूप. मग एकरूप बाजू असतील तर त्याच्या समोरचे कोण सुद्धा कसे असतात? एकरूप असतात. मग एकरूप असतात तर हा 2x अधिक 30 अंश, ह्याच्या या बाजू समोरचा कोण हा आहे आणि या बाजू समोरचा कोण हा आहे. हा मग ही दोन्ही कोण कसे असतात? एकरूप असतात. मग 2x अधिक 30 बरोबर 180 वजा 4x. मग आता इथं काय करायचं आपल्याला? 2x वजा 4x आहे ना, त्याचं पक्षांतर इकडं अधिक 4x बरोबर 180 अधिक 30 जे आहे ते वजा 30 करू आपण. बरोबर 180 वजा 30 किती होते? 150 अंश. 2x अधिक 4x किती होत आहे? 6x. पुढं काय होतंय बघा आता. x बरोबर 150 छेद 6, इथं छेदस्थानी आणतो. 6 1 6, 6च्या पाड्यात 15 आहेत करे? नाहीत, 12 आहेत. 6 1 6 6 दोन्ही 12, उरले 3, 30 झाले. 6 पंचे 30, म्हणजे x बरोबर किती आलंय? 25 अंश. x बरोबर 25 अंश. बर, आता ह्याची किंमत, या y ची किंमत विचारलेली आहे आपल्याला. आता y हा 4x च्या विरुद्ध कोण आहे? मग या y ची किंमत किती असते? 4x. y ची किंमत किती आहे? 4x. बघा, y बरोबर 4x. 4 गुणिले x ची किंमत किती लिहायची? 25. y बरोबर 25 चोक 100 अंश. समजलं का एवढं? राम सर. हा सर. राम. हा. आज घेतलेले उदाहरण मी शिकवायचे म्हणून घेतलेले संपलेत. बरं बरं, पूनम मॅडम आल्यात का बघू द्या एकदा मला. पूनम मोराडे आहेत का बघू द्या. पूनम मोराडे. पूनम आहेत का? डॉक्टर पूनम मॅडम एक, आता एक नाही तर 2 3 हे आहेत पुन्हा. मोराडे मॅडम दिसत नाहीत. पूनम मॅडम बघा बरं. पूनम साळुंके एक झाल्या. पूनम
मॅडम नाहीत का? पुन्हा मोराळे मॅडम मारलेले दिसत नाहीत अजून. बरं. आता रेकॉर्डिंग स्टॉप करूया, दिसत तुमची.